राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राजीनामा देऊन प्रदीप गारटकर स्वतः आता नगराध्यक्ष पदाचे इंदापूरचे उमेदवार असणार आहेत. राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या विरोधात त्यांनी दंड थोपटले आहेत. स्वतः प्रदीप गारटकर आपल्यासोबत आहेत. दादा, काल मोठा शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला, काय सांगाल? या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली नाही म्हणून मी हे बंड केलंय. हे जे काही मीडियामध्ये जाणीवपूर्वक जी काही बातमी येते याच गोष्टीवरती माझा आक्षेप आहे. मी सगळ्या गावाला माहिती आहे, कार्यकर्त्यांना माहिती आहे, जाहीर भूमिका घेतलेली होती की कोणी आपण सामान्य कार्यकर्त्याला नगराध्यक्ष करू. पण दुर्दैवानं आमचं म्हणणं, जे खरं म्हणणं जे आहे, जे अंतःकरणापासून जे सांगतोय ते लोकांपर्यंत पोहोचवलं जात नाही. हेच खऱ्या अर्थानं माझं दुर्दैव मी समजतो. ज्या माणसाने स्वतः नगराध्यक्ष झाल्यानंतर परत त्या जागेवरती जायचं नाही असं ठरवलं आणि त्यानंतरच्या काळात माझ्या नेतृत्वाखाली तिथं मी 12 नगराध्यक्ष करून दाखवले, शेकडो नगरसेवक मी करून दाखवले. दुसरं कोणी माझ्या बरोबर नव्हतं, एकटा मी. मला तिथं जाऊन नगराध्यक्ष व्हायचं काय स्वारस्य असू शकतं? त्यामुळे ही पहिली गोष्ट क्लिअर करतो की हा जनतेचा रेटा आणि जेही पक्ष नेते आमच्या बरोबर आले यांचा आग्रह यासाठी म्हणून मला नगराध्यक्षाची निवडणूक लढवावी लागते. तर ठीक आहे, आता या निवडणुकीला सामोरं जाताना शहराचा विकास हा विषय तर डोळ्यासमोर आहेच आहे. त्याचबरोबर नुसताच विकास करूनही चालणार नाही. हे गावचं गाव पण टिकवणं, सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक सगळ्या पद्धतीच्या क्षेत्रामध्ये, क्रीडा क्षेत्र असेल, सर्व थरातल्या समाज घटकांना न्याय देण्याचा विषय असेल, या सगळ्या विषयावरती अत्यंत जागरूकपणाने आमची जे आहे त्या परिस्थितीमध्ये आम्ही खूप सारे चांगले प्रयत्न या शहरामध्ये गेली 45 वर्ष करत आलोय. आणि याच्यामधून फक्त राजकारण करायला म्हणजे तेच नगरपालिका सत्ता हे राजकारणाचा अड्डा कधी आम्ही बनवू दिला नाही. अलीकडच्या काळात तो बनला. आम्ही ते सेवेचं साधन म्हणून समजलो आणि त्या पद्धतीनं तिथं राहून या सगळ्या क्षेत्रामध्ये उत्तम पद्धतीचं काम करून आम्ही दाखवलंय. तुम्ही आता असं म्हणालात की तो राजकीय अड्डा बनला नगरपालिका, तो कुणामुळे बनला? राजकीय अड्डा बनला तर नंतरचे आता अलीकडचं एक 5-10 वर्षाचं जे राजकारण या ठिकाणी जे घडलंय त्यामध्ये त्याला स्वरूपच राजकारणाचं दिलं गेलंय. मग यामधून अनेक काही तिथं जाऊन बसल्यानंतर अनेक गोष्टी काही चुकीच्या तिथं केल्या गेल्या की ज्या समाजहिताच्या नव्हत्याच. उदाहरण, शास्तीकर याच्यामध्ये जर नगरपालिकेच्या असलेल्या त्यावेळच्या बॉडीने जर निर्णय घेतला की नाही झालं पाहिजे वाढ, तर यामध्ये ती रोखता आली असती. पण व्यापारी वृत्तीची लोक जेव्हा तिथं प्रमुख म्हणून बसतात, अध्यक्ष म्हणून बसतात, तुमच्या सहांकडे थेट रोख आहे. मी व्यक्ती म्हणून कुठलं बोलत नाही, पण व्यापारी प्रवृत्ती असणारी लोक जेव्हा तिथं बसतात त्यावेळेला स्वाभाविकपणाने निर्णय देखील त्याच पद्धतीचे घेतले जातात. बरोबर आहे. त्यामध्ये उत्पन्न वाढवलं पाहिजे वगैरे, पण उत्पन्न वाढवण्यासाठी एकच मार्ग आहे का? तर नाही. उत्पन्न वाढवण्यासाठी अन्य दुसरे अनेक मार्ग आहेत. त्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट यांच्याकडनं निधी आणणं वगैरे. पण ह्यामध्ये शहर सोडायचंच नाही, घर सोडायचंच नाही. पुण्या, मुंबई, दिल्ली कधी जाऊन कुठल्या नगरपालिकेसाठी, शहरासाठी कधी कुणाच्यासाठी कडे जाऊन प्रस्ताव मांडायचाच नाही, पाठपुरावा करायचाच नाही. इथे आता दिवस राहिले का? कुणी इथे येऊन काय निधी देणार आहे का तुम्हाला? यासाठीचा जो वेळ लागतो, चिकाटी लागते, जिद्द लागते, त्यासाठी हे ऍक्टिव्हली काम करणारे सगळं काम करावं लागतं. हे पूर्वीच्या काळात आम्ही केलेलं आहे, करून दाखवलेलं आहे. पण आत्ताचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगितलं की या अशा काही घटना घडल्या की लाखो रुपयाचा प्रत्येक घरावरती बोजा पडला. आता ही बाब फार लोकांना म्हणजे सोपी वाटते, पण ज्याला बेतते त्यालाच कळते. त्याला दाखला घ्यायचा आहे,
कुठल्याही पद्धतीचा दाखला घ्यायचा आहे तर त्याच्यावरती ही थकबाकी दिसते, मिळत नाही. बँकेला लागतोय, शिक्षणासाठी लागतोय, दाखला मिळत नाही नगरपालिकेचा. अशा सगळ्या गोष्टीचे दुष्परिणाम समाजावरती होत असतात. म्हणून इथं लोकसभा विधानसभा निवडणूक वेगळी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक वेगळी. तिथं बसणारी लोक, सत्ता करणारी लोक ही सामान्य माणसाचा विचार करणारी असली पाहिजेत. कामं तर होत राहतात, प्रशासन त्यासाठी आहेच आहे. त्या प्रशासनावरती अंकुश असला पाहिजे. तो अंकुश ठेवण्याची क्षमता एक व्यक्तीमध्ये असू शकत नाही. तो कितीही मसल पॉवरवाला असू द्या, तो किती पैसेवाला असू द्या. माझा 45 वर्षाचा अनुभव मला पैसेवाल्याचं ऐका ना, सध्या तेच चाललंय, वादच माझा तिथं आहे. आणि कोणी जरी असलं तरी त्याच्या पाठीशी संघटन असेल तर आणि तरच त्या ठिकाणी तुम्हाला कारभार उत्तमरित्या करता येतो. हे अनेक उदाहरणांना मी दाखवून दिलेलं आहे. गेल्या काही दिवसापासून तुमचं सातत्यानं म्हणणं येते पैसा पैसा पैसा, आणि याच प्रश्न आम्ही भरतशहांना देखील विचारला आणि भरणेंना देखील विचारला. त्या दोघांचंही म्हणणं असं आहे की पैशाकडे बघून, भरणे असं म्हणतात की पैशाकडे बघून आम्ही त्यांना घेतलेलं नाही. आता तुम्हाला ते तसं म्हणणार नसते, डायरेक्ट म्हणू शकत नाहीत ना. पण माझ्याशी जी काही चर्चा अनेक वेळा झालेली आहे ती त्याच विषयावरती झाली ना. हे पैसा लागतो पैसा लागतो का? काल तुम्हाला दिसले का काही पैसे देऊन लोक आणली होती का? तुमचं अंतःकरण जर साफ आहे, तुमचा समाजाबद्दलचा भाव हा कसा आहे त्यावरती समाज आकृष्ट होतो. नुसतं पैशावरती राजकारण चालत नाही. त्यासाठी तुमचं मन सुद्धा साफ असावं लागतं. त्या पद्धतीचं कार्यकर्तृत्व दाखवावं लागतं. तर ही गोष्ट आम्ही त्यांना वारंवार सांगत होतो की पैसा कशाला पाहिजे. आपलं ज्यांनी काम केलंय, जे प्रामाणिक आहेत आपल्याबरोबर, त्या प्रामाणिक कार्यकर्ते म्हणजे तुमचं काम, माझं नाही, तुमचं काम ज्यांनी केलंय, उजवे डावे तुमचे, तीच 4 नावं मी दिली होती. यातलं कुणाला अध्यक्षपदाचं नाव तुम्ही सुचवा. आणि गरजेत का पैसा आहे ना सगळ्याकडं. त्यामुळे आम्ही तर नगराध्यक्ष निवडून आणतो. आणि त्याच्यात पुढचं मी सांगितलं होतं की इथं या गावामध्ये 50% विरोधक समोर आहेत आणि 50% आम्ही आहोत. तर समोरचे विरोधक म्हणजे हर्षवर्धन पाटील आहेत. त्यांनी मला सांगितलं होतं की कोणत्याही परिस्थितीत यावेळेला आम्ही निर्णय केलाय की तुमचा जो काही नगराध्यक्षाचा उमेदवार असेल त्याच्या पाठीशी उभं राहायचं. मग मी त्याला विचारलं, म्हणलं आम्ही घड्याळावर लढणार आहे. म्हणले मला अडचण नाही, मी घड्याळावरती असलं तरी तुम्हाला सहकार्य करणार आहे. आता ही गोष्ट सुद्धा त्यांना सांगितली, नेत्यांना सांगितली. मग काय प्रश्न येतो? निवडून यायचा प्रश्न येतो. पण याच्यामध्ये तुमच्या त्या काही कमिटमेंट करण्याच्या पद्धती, हे कार्यकर्ता संघटना कशी वापरायची, त्याचा मान सन्मान ठेवायचाच नाही. मी 45 वर्ष काम केलंय ना सार्वजनिक जीवनात. मी संघटनेत काम केलंय आणि संघटना राबवत असताना एक एक कार्यकर्ता जोडायचा कसा हे आम्ही आजपर्यंत अनुभवलंय. आणि त्यामुळं त्या कार्यकर्त्याची किंमत आहे आम्हाला. आयतच काय आम्हाला कधी मिळालेलं नाही. एक कष्टातनं प्रवाहातनं विरोधात गेलोय, त्यामुळे कार्यकर्त्याची किंमत आम्हाला आहे. त्यामुळे कार्यकर्ता असा कसाही वापरायचा हे माझ्या तत्वात बसत नाही. आणि म्हणून मी हे बंद केलंय. निवडणुकीला सारखा पैसा पैसा, साधारणतः किती पैसा लागतो दादा लढायला? काही लागत नाही. मी 95 साली विधानसभा लढलो. मी 14 लाखात माझा विधानसभेचा खर्च झाला. नगरपालिका निघते का आता 14 लाखात? तो आता भाग समाजाची बदलती अवस्था, बदलती परिस्थिती, यामुळे सगळ्या गोष्टी घडत आल्या. पण याला राजकारणी जबाबदार आहेत. आता याला दोन्ही बाजू जबाबदार आहेत. नुसतं राजकारणी जबाबदार असं मी म्हणणार नाही. ही समाजाची सुद्धा एक जबाबदारी आहे. त्यांना 100% माहिती असतं समाजाला, पैसे घेऊन जर राजकारण झालं तर उद्या हीच लोक तिथं जाऊन पैसे काढत बसतील. हे समाजालाही कळत असतं. आणि चांगल्या कार्यकर्त्यावरती आपण अन्याय करतो हे सुद्धा त्यांना कळत असतं. समाजाने बदललं पाहिजे आणि थोडस नेत्यांनी सुद्धा ती बदलण्याची क्षमता ठेवली पाहिजे. आपली जिद्द ठेवली पाहिजे. आणि ते जर बदलायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला संघटना ताकदवान बनवावी लागते.
ती संघटना प्रणाली ताकदवान बनवली तर या सगळ्या प्रश्नाला उत्तरं मिळू शकतात. पण इथं संघटना कायम खच्ची करण्याचा जो कार्यक्रम चालू आहे वर्षोनवर्ष, तर या संघटना खच्ची करण्याच्या कार्यक्रमामध्ये आज सगळ्या अपप्रवृत्ती राजकारणात पुढे आलेल्या दिसतात. परिणाम सज्जन शक्ती आता राजकारणावर बोलायला तयारच नाही. पूर्वी गप्पा टप्पा तर करायचे, नको सांगू म्हणतात आता ते. ही परिस्थिती कोणी आणली? समाजाने आणली. म्हणजे समाज पण दोषी आहे की अशा पद्धतीने लोक निवडून देत, आणि नेते पण तितकेच दोषी आहेत. दादा, मुद्दा असा आहे की तो राजकारणाचा भाग आहे. तुम्ही असं म्हणताय समाज दोषी, पण जे उमेदवार उभा केले जातात ते राजकारण्याकडूनच उभा केला होता. तो मुद्दा जाऊ देत आता. मला एक गोष्ट सांगा, खरं तर काल मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन तुम्ही केलं. प्रवीण माने असतील, हर्षवर्धन पाटील असतील, तुम्ही असाल, गेले अनेक वर्ष झालं तुम्ही इथे सगळे काम करत आहात. मोठं शक्ती प्रदर्शन केलं. विजयाचा विश्वास तुम्ही 100% व्यक्त केला असला तरी बरेचशा असं म्हणतात की माझ्या कामावरती मला विश्वास आहे, इंदापूरकरांवरती विश्वास आहे. आम्ही कुठं काम केलंय गावात? काही त्यांचं सगळं काम आहे. आम्ही 45 वर्ष इथं फक्त गोट्याच खेळलो. असेल त्यांना विश्वास त्यांचा त्यांच्यापाशी, माझा विश्वास माझ्यापाशी. त्यामुळं लोक उद्या निर्णय करतील. लोकांनी बघितलं इथं कोणी काम केलंय ते, आणि नुसता हे असून चालत नाही. संघटित माणसं कार्यकर्ते ठेवणे याला किंमतच कोणी जर देत नसेल तर मी काय बोलते ते कळायला खूप उशीर लागेल लोकांना. माणसं जोडणं आणि त्यातनं संघटनेतनं तुमचा असलेला समाजाचा विचार हा पुढे नेणं, समाजात नेणं, तर हीच तर खरी लोकशाही आहे. इथं माझ्याकडं पैसा आहे किंवा मी उद्या मसल पॉवर आहे माझ्याकडे, हीच तरुण मी वापरले आणि मी काय करू शकतो? यांच्यावर चांगला संस्कार घडवून चांगल्या दिशेनं नेणं, ह्याच्यामध्ये जे काही कष्ट आहेत ते कष्ट कोणी घेतलेत का? या निवडणुकीमध्ये पैशाचा समोरच्या गटाकडून वारेमाप जे आहे तो वापर होईल असं तुम्हाला वाटतं? होईल का नाही मला माहित नाही. तेव्हा असेलही तो पैशाचा विषय. मी 3 विधानसभा लढलोय, मला कधी पैसा लागला नाही. मला कधी जातीचा विषय आडवा आला नाही. मला कुठला धर्माचा कधी विषय आडवा आला नाही. सांगायला जाल तर माझ्याकडे खूप उदाहरण आहेत, तुमचा वेळ तुम्हाला कमी पडेल. मी 2004ला मी विधानसभा लढलो. मला पवार साहेबांच्या पक्षात जेव्हा प्रवेश करायचा होता 6 साली, पवार साहेबांनी दिल्लीत मला प्रश्न केला, अरे रायतना माहितीये निमसाकर आणि सणसर 2 गावात तू पुढे आहे. हे पवार साहेबांनी मला प्रश्न विचारला होता. निवडणूक झाल्या एक महिना 15 दिवसात भेटायला गेलो होतो आम्ही. नेलं होतं आम्हाला भेटायला. त्यांनी अभ्यास केला होता. का तर दोन्ही लोकसभा साहेब लढताना ह्या 2 गावामध्ये की जी गावं संपूर्ण मराठा समाजाची आहेत त्या गावात पवारसाहेब मागे राहिलेले आहेत. पण त्या गावात माझ्या विरोधात हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्या पाठीशी पवारसाहेब आले असताना मी सामान्य कार्यकर्ता, मला कुठलाही राजकीय बॅकअप नाही, अशा कार्यकर्त्यांनी तिथं त्या गावात कसं काय मी लीड घेतला असेल? त्यांनी विचारलं, मी त्यांना सांगितलं जात आणि धर्म कधी डोक्यातच आलं नाही. लोकांची गरज ओळखून आम्ही काम केलं म्हणून लोक आमच्या पाठीशी आली. दुसरं काय असतं? 2 प्रश्न शेवटचे विचारतो. हर्षवर्धन पाटील, प्रवीण माने, प्रदीप गारटकर एकत्र आलेत, निवडणूक लढतायत नगरपालिकेची. भरत शहांना रोखण्यासाठी हे तिघं एकत्र आलेत का? खरं तर तिघं तुमच्या परीनं एकमेकांचे विरोधक तुम्ही, तर भरत शहा एकमेव नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहात म्हणून त्यांच्या विरोधात तुम्ही एकत्र आलात का? ते आता ह्या प्रश्नाला उत्तर कसं द्यायचे फार सविस्तर बोलावं लागेल. पण तुम्हाला पत्रकारांचा हा खोचक प्रश्न आहे. पण याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, तुमच्या दृष्टीनं भरत शहा खूप महत्वाचा आहे. माझ्या दृष्टीने जर म्हणाल तर मी भरत शहासाठी निवडणूकच लढवत नाहीये. मला काही संदेश द्यायचा महाराष्ट्रामध्ये वेगळा, तो तुम्हाला मान्य नाही. नाही, आम्हाला मान्य असायचं ना, दिसताना वरून तरी तेच दिसतंय. तुम्ही तेच बघताय, तुम्ही चष्मा बदला. माझं काय चाललंय तुम्ही ओळखा. तुमचं असं म्हणणं आहे की संघटनेला जास्त महत्व दिलं पाहिजे व्यक्तीपेक्षा, यासाठी तुम्ही लढता आहात. परंतु ज्यावेळेस वरून दिसतं त्यावेळेस ते तसंच दिसतंय की 3 जण तुम्ही एकत्र आलेला आहात शहांच्या विरोधात. 3 जण नाही, ही जे काही माझा जो विचार आहे तो विचार माझा असा आहे की इथं आता तुम्ही अशा पद्धतीनं जे सगळं राजकारण चाललंय
हे कुठतरी थांबलं पाहिजे. आणि फक्त या आमच्याच पक्षाचा विषय नाही, सर्व पक्षांचा विषय आहे हा. मी सर्व पक्षातल्या संघटनेत काम करणाऱ्या कार्यकर्त्याची खतखत जी आहे ना ती मी बोलून दाखवतोय. मला इथं महाराष्ट्रभरातनं फोन येत आहेत. हे जे तुम्ही मीडियातनं चालवताय माझं म्हणणं ते ऐकून माझ्या परिचयात नसलेली माणसं सुद्धा फोन करतायत, मोठमोठी लोक फोन करतायत, तू वास्तव मांडलंय म्हणतात. काहीतरी माझं विचार मी घेऊन इथं बोलतोय. मी पहिलंच सांगितलं तुम्हाला, इथं डझनभर नगराध्यक्ष मी केलेत माझ्या ताकदीवर. मला तिथं जाण्यात काय मी तशी नगरपालिका बाहेर राहून चालूच शकतो. तो माझा विषय नाही. किंवा बऱ्याचशा लोकांच्या दृष्टीने वाटत असेल, पण माहिती काय कुणाला, 2 पिढ्या आमचे त्यांचे संबंध आहेत. वाद काय त्यांच्याशी नाहीये माझा. माझं म्हणणं एवढं होतं की तुम्हाला यायचं ना पक्षात तर या, आधी पक्षात या आणि मग तुम्ही तिथं तिकीट मागा. तर हे म्हणायचे की पक्षात तर आधी येणारच नाही, असं नाही ना. संघटनेत काम करणाऱ्या कार्यकर्त्याची मानसिकता वेगळी आहे आणि सत्तेत काम करणाऱ्या नेत्यांची मानसिकता वेगळी आहे. त्यांना झटपट सगळं मोठं व्हायचं असतं, आम्हाला कष्टातून पुढे जायचं असतं. हा बेसिक फरक आहे. बर्डेचंही काय माझं वैर नाही, अजितदादाचंही वैर नाही, बऱ्याचशाचंही वैर नाही. वैर ह्या सिस्टीमची आहे, ते नीट तुम्ही समजून घ्या आणि या सिस्टीमच्या विषयावरती बोला. ही सिस्टीम जर नाही तुम्ही संपवली, थांबवली नाही, यात बदल जर केला नाही तर उद्याचा काळ कसा येणार आहे याचा विचार जरा समाजातल्या जाणत्या माणसांनी केला पाहिजे, असं माझा आग्रह आहे. 3 तारखेला निकाल काय असेल, तयारी कशी सुरू आहे? निकाल 100% आमचंच असणारे, गुलाल आमच्याच अंगावरती पडणार आहे, नीट लक्षात घ्या. आणि त्यामध्ये फार काय मोठं म्हणजे आम्ही हे मिळवल्याचं काय असं वाटण्याचं कारण नाही. अलग लक्षात हे आम्ही यातनं 100% आत्मविश्वास तर आमच्या सगळ्याच पदाधिकारी कार्यकर्त्यांना आहे, स्वाभाविकपणे मला देखील आहे. हे सगळ्या विचाराचे लोक एकत्र आल्यावरती काय होत असतं. काल तुम्ही जर पाहिलं असेल तर सगळीच लोक त्या ठिकाणी एकत्र आलेले तुम्हाला पाहायला मिळाले. याचा अर्थ मी घेतलेली भूमिका लोकांना मान्य आहे म्हणूनच ती लोक आली. खूप खूप धन्यवाद. तरी होते प्रदीप गारटकर, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. आता नेमकं यांनी सांगितलं की यांनी बंड का केलं, यांची भूमिका काय, हे आता यातून अर्थ काय काढायचा हे प्रेक्षकांनी ठरवायचंय. कॅमेरा पर्सन श्रेयस सह जयदीप भगत, एबीपी माझा, इंदापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.